जय शिवराय। आज अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावर आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची आहे। खरं जर पाहिलं तर गेली 31 दिवस झालं या ठिकाणी 32वा दिवस आहे। आज सेलू तालुक्यातील आमचे शेतकरी बांधव जो जालन्यावरून जाणारा जो नांदेडकडे जाणारा समृद्धी महामार्ग आहे, खरं तर या मार्गाचं नाव समृद्धी आहे, पण शेतकऱ्याला भिकाला लावण्याचा प्रयत्न या प्रशासनाकडून होतोय। काय भाव काढला तर शेतीचा तर 4-4.25 लाख रुपये एकर नाही हेक्टरचा भाव काढलाय। मला त्या प्रशासनाला सांगायचंय 400-200 एकर तूच जमीन आम्हाला इथं दे, आम्ही 4-5 लाख रुपये एकरने घेऊ, तू तरी हेक्टरचा भाव देतोय। अरे कुठं या शेतकऱ्याच्या गरिबाचा तळतळाट घेताय आणि कुणाच्या दबावाखाली चाललाय? काल परवा आलेले SDM असं त्या ठिकाणी दाखवतात की यांना या तालुक्याचा किंवा या क्षेत्र भूसंपादनाचा 5-5 वर्षाचा अनुभव आहे। तर आमची विनंती आहे प्रशासनाला, कुणाच्या दबावाखाली काम न करता आज 32वा दिवस आहे। या ठिकाणी आमचे शेतकरी ज्यांची जमीन जाणार आहे, ज्यांची रोजीरोटी आहे, भाकरी आहे ती जाणार आहे आणि त्याच्या हक्कासाठी या ठिकाणी 32 दिवस जर या ठिकाणी थांबावं लागत असेल तर याच्यापेक्षा मोठी दुर्दैवाची गोष्ट कोणती असू शकत नाही। आणि अजून किती पॉईंट्स काढले त्याच्यामध्ये तर बागायती झाडं दाखवलेत शेतामध्ये, पण ती जमीन बागायती असू शकत नाही। म्हणजे काय लावलेली झाडं काय पावसाच्या पाण्यावर येतात का? 20-20 वर्षापूर्वीच्या सातबाराला लावलेल्या विहिरी आहेत ते सुद्धा यांना दिसत नाहीत। आणि काय तर म्हणे बोगस कारभार आमचे शेतकरी करत नाहीत, तुमचं प्रशासन करतं, एकदा त्याला तपासा। या ठिकाणी माझ्या तालुक्यातील शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं जर पाहिलं तर तुम्ही या दादा या ठिकाणी तुम्ही यांच्याकडे बघितल्यावर कोणत्या अँगलनं हे तुम्हाला नेतेगिरी वाटतात का? तर यांच्या चेहऱ्याकडे बघूनच लक्षात येतं की हे सर्वसामान्य शेतकरी आहेत। मला सांगा तुमची शेती जाते आणि शासन तुम्हाला काय भाव देते आणि तुमचं काय मत आहे? माझी आणि आम्ही सर्व 9 गावातील 10 गावातील शेतकरी आमची जवळपास 550 ते 600 एकर जमीन या महामार्गामध्ये बाधित होत आहे। आज आमच्याकडे 1988-87 पासून विहिरीची नोंद असलेल्या सातबारा, फळबागा, केळी, ऊस जिथं आम्ही गुराळं चालविले, आज ती जमीन आमची जिरायतीप्रमाणे 4,60,000 रुपये हेक्टरी दर काढून शासन आम्हाला देत आहे। तर हा सरळ आमच्या शेतकऱ्यावर अन्याय आहे। आम्हाला तुम्ही एकतर 5 पट तुम्ही मूल्यांकन देतात ना, तर 1 एकर जमीन जर जात असेल तर त्याच्या 5 पट आम्हाला जमीन द्या। आम्हाला हे तुमचं सर्व मूल्यांकन मान्य नाही एवढा आम्हाला शासनाला सांगायचं आहे। अगदी किती पोट तुम्हाला वाटतं ना जमिनीचा भाव कमी आहे, तर आमच्या जमिनीचे पैसे देण्यापेक्षा त्याच्या 5 पट आम्हाला जमीन घेऊन द्या, हा खऱ्या अर्थानं न्याय होईल। जालना जिल्ह्यामध्ये अतिशय खडकाळ जमीन आहे, 10 वर्षापूर्वी तिला जास्त भाव देण्यात आला आणि परभणी जिल्ह्यामध्ये काळीची जमीन आहे, आमची रोजीरोटी आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीनं अन्याय करत असाल तर हा अन्याय शेतकरी सहन करणार नाही। 32 दिवस झालेत या ठिकाणी आमचे शेतकरी बांधव आहेत, हे काय अतिरेकी नाहीत किंवा हे बाहेर देशातून आले नाहीत, हे याच महाराष्ट्रातले याच तालुक्यातले शेतकरी आहेत। त्यांची हक्काची रोजीरोटी आहे, बापजाद्याची आलेली जमीन आहे आणि ती जमीन जर तुम्ही हडपून त्या ठिकाणी त्यांच्यावर आणि त्याचं ॲक्वायर करण्याचे निर्देशसुद्धा देत आहेत तर हे खपून घेतले जाणार नाही। अजून या ठिकाणी आमचे महाराज आहेत, या ठिकाणी हरिभक्तीपरायण ढवळे महाराज आहेत। तर या ठिकाणी खरं सांगायचं जर झालं तर हे वारकरी संप्रदायाची भूमी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे आणि या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यावर अन्याय होते, कसं बघताय? अन्याय म्हणजे अन्याय झालाच आहे, होत नाही अन्याय। 4 वर्षापासून हा लढा चालू आहे महाराज आणि 4 वर्षापासून ह्या शेतकऱ्याला एकरी सांगतो 1 एकरला 1,60,000 देतोय, म्हणजे हे कोणाच्या दबावाखाली हे शासन देतं आहे हे आम्हाला माहिती आहे, पण सांगता येईना, ताका डेंगणं इसळलं आहे, आलं का लक्षात? मग हे काहीच नाही, पण एक आम्ही निश्चितच करू, आमच्या शेतात आलं की रुमणं हातात घेतल्याशिवाय अधिकारी सर्व तहसीलदार असेल, कलेक्टर असेल आणि SDM म्हणतो ना, SDMला त्याशी आम्ही बोलायला गेलो तर म्हणलं मी बीडचा आहे पाहून घेतो, काय बीड काय म्हणजे वाघाची आहे का काय? अरे जगात जर्मनी ही बी भारतात परभणी त्याच्यात शेलू, आणि शेलूमधला शेतकरी जर असा जर होत असेल तर आम्ही हा अन्याय सहन करणार नाहीत। याच्याकडून रास्त भावात घेऊ, जो नागपूर रोड चालला आहे त्याला 50 लाख 60 लाख रुपये एकर दिला आणि आम्हाला 1,60,000। अरे थूत या शासनाच्या जिन्यावर। आम्ही कोणाची चाटुगिरी करीत नाहीत, कोणाच्या दबावाखाली पडत नाहीत, आम्ही शेतकरी आहेत, जिथं टेकन हम भी मरेंगे उसको भी मारेंगे। नाही शेतातच येऊ देत नाहीत महाराज, पाहतो कसं करतो तर
या भावना तुम्ही म्हणाल हे कीर्तनकार आहेत, पण तुकोबाराय म्हणतात मऊ मेनावून आम्ही विष्णुदास, पण वेळ आली तर कठीण वज्राशी भेदवायचे, हे आमची ताकद आहे. या संतप्त भावना आहेत. आणि शेतकरी ज्यावेळेस जातीवर येतो ना त्यावेळेस रुग्ण मात्र आम्ही चांगलं तासून ठेवलेलं असतं. ह्या सगळ्यांच्या एवढ्या प्रतिक्रिया आहेत. खरं तर शेतकऱ्यांनी चांगल्याला आडवं केलेलं आहे. त्यामुळे आमची प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही शेतकऱ्याला त्याच्या बांधावर कोणी आलं तरी त्याला सहन होणार नाही, आणि तुम्ही जर आलात तर ते सहन करणार नाही. कायदा माणसासाठी आहे, माणसं कायद्यासाठी कधी असू शकत नाहीत. म्हणून विनंती आहे की यांच्या भावना तुम्ही समजून घेतल्या पाहिजे. जोपर्यंत तुम्ही भावना समजून घेणार नाही तोपर्यंत न्याय मिळणार नाही. आणि आता फक्त या समृद्धीमध्ये जमिनी गेलेले शेतकरी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत असं जर प्रशासनाला वाटत असेल तर तुम्ही लक्षात घ्या, येत्या 2 दिवसात जर तुम्ही निर्णय घेतला नाही तर तालुक्यातला प्रत्येक शेतकरी आज रस्त्यावर उतरेल. आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा जर प्रश्न निर्माण झाला त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल. ही सगळ्यांची भूमिका आहे. शेतकरी एकजुटीचा या ठिकाणी यांच्या भावना आहेत. आपण तुर्तसा थांबूया आणि प्रशासनाला विनंती करू की याच्यावर तोडगा काढा, कारण याच्यानंतर येणारी वेळ ही तुम्हाला परवडणारी नसेल. तुर्तास थांबूया.